नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज करणार आहोत आपण पनीरची भाजी। तर त्यासाठी बघा मी गोईंचं इथं पनीर आणलेलं आहे। मी घरी पण करत असते, पण आज वेळ नसल्यामुळे मी बाहेरूनच आणलंय आणि गोईंचं पनीर छान असतं। तर बघा त्यासाठी इथे कांदा आणि टोमॅटो, मी हे कांदा आणि टोमॅटो फ्राय करत असते थोडंसं आणि नंतर मग त्याची पेस्ट करून घेते। आणि इथे तीळ आहेत, थोडेसे तीळ घेतलेले आहे, लसूण आहे, तर इथे लसूण आहे, एक मिरची पण आहे, इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे। आणि हा बघा पनीर मसाला सुहानाचा, आणि इथे मिरची पावडर आहे अंबारी, ही मिरची पावडर, मीठ, आणि मी काजू पण टाकत असते, 4-5 काजू पण ऍड करणार आहे यात। तर चला सगळ्यात पहिले आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेऊ। तर बघा कांदा इथं फ्राय होत आहे, जास्त नाही, हलका फुलकासा कांदा फ्राय करणार आहोत आपण। आणि नंतर कांदा काढून लगेच टोमॅटो पण टाकणार आहोत, टोमॅटो पण हलका फुलकासा फ्राय करून घेणार आहोत आणि मग त्याची पेस्ट करणार आहोत। तर बघा इथे टोमॅटो पण फ्राय होत आहे। तर ही बघा आपण कांद्याची पेस्ट चांगली फ्राय करून घेतलेली आहे। आणि त्यातच आपण नंतर टोमॅटो, लसूण आणि तीळ पेस्ट करून घेतलेले आहे, तर आपण ते त्यात ऍड करणार आहोत। पूर्ण असं छान फ्राय होऊ द्यायचे आहे। तर आता बघा यात आपण तेल टाकलं आहे थोडंसं, त्यातच आपण हे बेसन पीठ थोडंसं फ्राय करून घेणार आहोत छान असं। बेसन पिठामुळे भाजीला असं चांगला घट्टपणा येतो। हे बघा बेसन पीठ पण आपण आता चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे त्या। नंतर सगळं आपण मिक्स करणार आहोत, टोमॅटो, कांदा पेस्ट आणि बेसन पीठ। तर हे बघा मी यात पनीर मसाला आणि लाल मिरची पावडर ऍड केला आहे। तर बघा मी पनीर फ्राय किंवा तळून टाकत नाही, मी कच्चंच पनीर यात ऍड करते मसाल्यामध्ये। आणि तिकडे गरम पाणी आहे, ते गरम पाणी आता मी यात ऍड करणार आहे। तर चला, तर हे बघा आपलं आता पनीर रेडी आहे। तर ही पोळी आणि हे बघा पनीर, इकडे कांदा। तर या सगळे जेवायला, शौर्य पण जेवत आहे आणि आता मी आणि शौर्यचे पप्पा पण जेवायला स्टार्ट करणार आहोत। तर चला भेटू नंतर, बाय।